नमस्कार, एससी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक शहरात काही दिवसांपूर्वीच इंदिरानगर तसेच सातपूरच्या श्रमिकनगर भागामध्ये खुनाच्या 2 घटना घडल्या होत्या। या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच मुंबई नाका परिसरामध्ये 2 भिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादात एका भिकाऱ्याचा खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती अशी: नाशिक शहराच्या वडाळा नाका परिसरातील उड्डाणपुलाखाली अनेक भिकारी सायंकाळी वास्तव्यास असतात। या ठिकाणी 2 भिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाल्यानंतर या वादामध्ये एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। महामार्गाजवळ असलेल्या उड्डाणपुलाखाली अनेक भिकारी राहतात। यामध्ये जयेश राय बहादूर व बंडू गांगुर्डे हे दोघेही मोलमजुरी करून अथवा भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह भागवत होते। गेल्या अनेक दिवसांपासून ते महामार्गावरील उड्डाणपुलाखाली वास्तव्यास होते। मात्र काल रात्री दोघांच्या कुटुंबियांमध्ये स्वयंपाकाची तयारी सुरू असतानाच काही अंतरावर बंडू गांगुर्डे यांच्या झोपण्याच्या जागेवर जयेश राय बहादूर हा लघुशंका करत असल्याचे बंडू गांगुर्डे याच्या लक्षात आले। त्यानंतर गांगुर्डे याने जयेश याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने दोघांमध्ये वाद झाला। या वादात संतापलेल्या जयेश राय बहादूरने रागाच्या भरामध्ये बंडू गांगुर्डे याच्यावर धारदार चाकूने हल्ला करत त्याला जखमी केले। याच दरम्यान स्वयंपाक करणाऱ्या बंडू गांगुर्डेची पत्नी अक्काबाईने आरडाओरड केल्यानंतर परिसरात अन्य भिकारी जमा झाले। ह्या सर्व प्रकारामध्ये संशयित जयेशने या ठिकाणावरून पलायन केले। गंभीर जखमी बंडू याच्यावर इतर भिकाऱ्यांच्या मदतीने रात्रभर घरगुती उपचार करण्यात आले आणि त्याला सकाळी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये भरती केले। मात्र अतिरिक्त रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या प्रकरणी मुंबई नाका परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पुढील तपास करीत आहेत। शहरातील वाढत्या भिकाऱ्यांच्या गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या संदर्भात तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करू लागले आहेत। एससी न्यूजसाठी प्रतिनिधी मुंबई नाका। धन्यवाद।